नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल की म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2024मध्ये कोणते स्टॉक्स बाय केले आहे, तर मित्रांनो हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 लार्ज कॅप स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2024मध्ये बाय केले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹282 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास ₹2.25 लाख करोड रुपये. चला आता बोलूया याच्या शेअर होल्डिंग पॅटर्न्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 50.23%, DISची होल्डिंग आहे 20.84%, पब्लिकची होल्डिंग आहे 27.74% आणि मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडचे म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2024मध्ये 2,003 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया पंजाब नॅशनल बँकबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹101 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. चला आता बोलूया याच्या शेअर होल्डिंग पॅटर्न्सबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.08%, FISची होल्डिंग आहे 8.42%, DISची होल्डिंग आहे 11.61% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.89% आणि पंजाब नॅशनल बँकचे म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2024मध्ये 1,464 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹613 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. चला आता बोलूया याच्या शेअर होल्डिंग पॅटर्न्सबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.21%, FISची होल्डिंग आहे 25.25%, DISची होल्डिंग आहे 6.50% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.05% आणि वरुण बेवरेजेस लिमिटेडचे म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2024मध्ये 295 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹1,182 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.5 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. चला आता बोलूया याच्या शेअर होल्डिंग्स पॅटर्न्सबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.89%, FISची होल्डिंग आहे 15.22%, DISची होल्डिंग आहे 13.26% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.62% आणि अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2024मध्ये 234 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया इंडसइंड बँक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹929 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 70,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. चला आता बोलूया याच्या शेअर होल्डिंग्स पॅटर्न्सबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 16.36%, FISची होल्डिंग आहे 34.11%, DISची होल्डिंग आहे 34.60%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.37% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 14.56% आणि म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2024मध्ये इंडसइंड बँक लिमिटेडचे 219 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया बजाज फिनसर्व लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे ₹1,570 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.5 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. चला आता बोलूया याच्या शेअर होल्डिंग्स पॅटर्न्सबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.64%, FISची होल्डिंग आहे 8.24%, DISची होल्डिंग आहे
0.13% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.84% आणि बजाज फिन्सर्व लिमिटेडचे म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2024मध्ये 81 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपची दिग्गज कंपनीबद्दल, ज्याचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 768 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 90,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. चला आता बोलूया याच्या शेअर होल्डिंग्स पॅटर्न्सबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.94%, एफ आय एसची होल्डिंग आहे 18.66%, डी आय एसची होल्डिंग आहे 5.38% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.03%. आणि अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचे म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2024मध्ये 40 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपची दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 6,832 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.5 लाख करोड रुपयांचा. चला आता बोलूया याच्या शेअर होल्डिंग्स पॅटर्न्सबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.01%, एफ आय एसची होल्डिंग आहे 26.62%, डी आय एसची होल्डिंग आहे 13.39% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.98%. आणि म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2024मध्ये ट्रेंट लिमिटेडचे 35 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया हिंदुस्तान झिंक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 469 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2 लाख करोड रुपयांचा. चला आता बोलूया याच्या शेअर होल्डिंग पॅटर्न्सबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.42%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.01%, डी आय एसची होल्डिंग आहे 3.12%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 29.52% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.92%. आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेडचे म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2024मध्ये 11 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया अडानी टोटल गॅस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचे करंट शेअर प्राईज आहे 674 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 75,000 करोड रुपयांचा. चला आता बोलूया याच्या शेअर होल्डिंग पॅटर्न्सबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.80%, एफ आय एसची होल्डिंग आहे 13.07%, डी आय एसची होल्डिंग आहे 6.13% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.99%. आणि म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2024मध्ये अडानी टोटल गॅस लिमिटेडचे शेअर बाय केले आहे. परंतु म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2024मध्ये अडानी टोटल गॅस लिमिटेडचे किती शेअर बाय केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.